पाचवी मॅच एसराज वॉरियर्स विरोधात टीम JCC आणि सहावी मॅच टीम सायबा विरोधात अष्टविनायक विरार. आलेल्या सर्व क्रीडाप्रेमी आणि कला रसिकांचे आम्ही मृदुल मेहर आणि अल्केश पाटील आम्ही समालोचक कक्षाकडनं संपूर्ण आमची DBN टीम सज्ज आहे. आपल्या या शेवटच्या दिवसाचं थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता ते आमच्या प्रवीण मांगला दादा आणि संपूर्ण DBN लाईव्ह टीमच्या माध्यमातनं या मनवेलपाड्याच्या माध्यमातनं आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आपल्या पहिल्या आजच्या 12 मधील सामन्याला मी सुरुवात करतो. पंच गंभीर यांचा इशारा लेट्स प्ले टायमिंग लावायचा आहे. येस, धन्यवाद. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि आम्हा आग्रिकोळी लोकांची कुलदैवत अर्थातच आई एकविरा माते मला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग आपण पाहतोय, ऐकतोय या ठिकाणी. आणि पहिलाच सामना आपल्या भेटीला येत असताना रेहांत दुर्गेश 11 विरोधामध्ये टीम JKCC अर्नाळाचा संघ. शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही. रेहांत दुर्गेश 11 संघाचा पहिला गडी बाद दर्शन अहिरे म्हणतो की तू हिरे. हा पहिला गडी बाद झाला तो त्याच्या रूपामध्ये. आणि आता नवीन फलंदाज झाला तो मयूर. पाहूया मयूर घरत एक नावाजलेला फलंदाज आहे रेहांत दुर्गेश 11चा. तितकाच चांगला तो क्षेत्ररक्षक आहे, तितकाच चांगला गोलंदाज, म्हणजे ऑलराऊंडरची त्याच्यामध्ये काही कमी नाही. मृदुल नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला मयूर घरत आहे, पण तो दुसरीकडे अंडरआर्म क्रिकेटचं विश्व खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूनं गाजवले, जो खेळाडू आत्तापर्यंत गाजवतोय तो दुसरीकडे जयेश घरत, द प्राऊड ऑफ वसई तालुका. खरं तर जयेश घरत विषयी बोलायचं झालं तर वाई कट्टा ज्याने यावर्षी गाजवला आणि खरं तर चांगला बेस्ट फिल्डर म्हणून ज्याला अवॉर्ड भेटलं असा जयेश घरत मॅन फ्रॉम अर्नाळा, जो प्रशांत घरत आता आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव रोशन करतो, तो आज खरं तर मला वाटते सेमीफायनल म्हणजे संदेश आम्हाला मिळाला जयेश घरतकडनं की आज देवगड प्रीमियर लीग चालू आहे. या ठिकाणी आमचा मित्र प्रशांत घरत आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव आणि आपल्या पालघर जिल्ह्याच्या मध्ये एक मानाचा तुरा रोवणारा सुमित ढेकळे आणि प्रशांत घरत अशी 2 नावं, अव्वल नावं आपल्या जिल्ह्यातून आज आपल्याला खेळताना मिळतात. मृदुल नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला सुमित ढेकले षटक समाप्त आहे. धावसंख्या धावफलकावर 5 रन षटक आहे समाप्त. सिद्धार्थ SDJ थँक्यू डीजे. 6 चेंडू 5 धावा पहिल्याच षटकामध्ये धावफलकावर येत असताना आपण पाहतो MPLच्या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी कोण असेल तो मात्र आज आपल्याला दिसेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतं. परवाच्या दिवशी एक उद्घाटन सोहळा पार पडला होता. मुन्ना गोलंदाजी मार्कवर सन्माननीय विनोददादा पाटील असतील, त्यासोबतीनं आशू पाटील, रोहित पाटील, सुरेश पाटील, किरण पाटील हे सर्व आपण पाहिले होते.
त्याचप्रमाणे आमची DBNची टीम असेल, प्रवीण पाटील सोबत नयन तांडेल, जयेश मांगेला, केवल पाटील, हे सर्व आज आपण पाहायला गेलं तर तितकेच मेहनत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि DBN चॅनलवर नवीन जर का असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून आपण घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकतोय. यावेळेला कोण चुकी करते? कालच्या दिवसात ज्या खेळाडूंना आतापर्यंत प्रभावित केलं होतं तो भागेश यावेळेला पहिल्याच चेंडूवर चुकी केली जाते. गोलंदाजी मार्कवर मुन्ना आहे तर दुसरीकडे जयेश घरत. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. जय जय श्री धन्यवाद डीजे. जर अशा प्रकारची जर ह्या सामन्यामध्ये जर चुकी होईल तर चुकीला माफी नाही. आणि जयेश घरत सारखा एक अव्वल खेळाडू जर त्याचं जर तुम्ही क्षेत्ररक्षण फेल करणार तर तो तुम्हाला फेल करेल असा हा एक अव्वल दर्जाचा खेळाडू रेहांत दुर्गेश 11चा आहे. मुन्ना गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू हाताळतोय तो. मुन्ना एक चांगल्या दर्जाचा आणि गचाळ क्षेत्ररक्षण. मला वाटते JKCC संघ काहीसा बाबरलेला वाटतोय मृदुल. कारण समोरचा संघ थोडासा प्रेशर आहे, थोडासा दबाव आहे. ज्याप्रमाणे प्रणय म्हात्रे यांनी उल्लेख केला होता, आम्ही एकमेकांना धागेदोरे जाणतोय. स्ट्रॉंग झोन कोणता आहे, वीक झोन कोणता आहे, सर्व काही जाणतोय. आणि मयूर घरात प्रणय म्हात्रे मला वाटतं एक चांगले क्लोज मित्र देखील आहेत तितकेच. मॅचच्या दिशेनं आतापर्यंत 1.3 चेंडूंचा खेळ, 11 धावा आतापर्यंत धावफलकावर. पहिल्या 6 चेंडूमध्ये धावेंना रोख लगावली होती. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा रिलीज केला जातोय. जयेश घरात पुन्हा एकदा ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळतात, परंतु यावेळेला सिद्धार्थ डोके चांगला चेंडूला गॅदर करतोय. खरं तर दोघांनाही म्हणजे मयूर घरात असेल, जयेश घरात असेल, दोघांनाही एक एक जीवदान म्हणजे वरदान मिळालं आहे. आणि त्या वरदानाचा नक्कीच ते फायदा उठवतील. अजूनही 2 षटकं बाकी आहेत मला वाटते. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. भागेश पुन्हा एकदा चमकलेला आहे. आणि मला वाटते त्याने एक चांगला एफर्ट्स लावून हा चौका अडवलेला आहे. कारण की त्याला माहिती आहे पहिला माझ्यातून चुकी झाली, आता चुकी करून फायदा नाही. जर चुकी केली तर मग आपल्याला त्याचं भुगतान भोगावं लागेल मृदुल. नक्कीच पहिल्यांदा चुकी घडली होती, परंतु यावेळेला चांगला कमबॅक देतोय भागेश. हा देखील एक मोठा खेळाडू अर्नाळा नगरीमधून नेहमीच ओळखला जातोय. चांगलं गॅदर केला जातोय. दुसरीकडून मयूर घरत थोडासा प्रेशरमध्ये आहे, दबावामध्ये आहे. ज्या प्रकारे चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर थोडासा कुठेतरी उछाली घेत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 12. SDJ. हम हिंदू हैं बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. धन्यवाद डीजे, थँक्यू. खरंच आम्ही सगळे शेर आहोत असं म्हणत आजच्या दिवसामध्ये या क्वालिफायच्या सामन्यामध्ये आणि फायनल डेच्या दिवसामध्ये आज अनेक सेलिब्रिटी आपल्या रंगमंचाला हजेरी लावणार आहेत. त्यातला एक सेलिब्रिटी आपल्या रंगमंचावर बसलेला आहे, तो म्हणजे आमचा गुरुदत्त संघाचा स्टार बोगस. धन्यवाद डीजे. जयेश पुन्हा एकदा मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. राम नाम का भगवा सारे. जयेश घरत ज्याची बॅट तळपते, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत विस्फोट पुन्हा एकदा पाहायला मिळतो. वैयक्तिक 14 धावेंवर खेळत असताना 2.2 चेंडूंचा खेळ, 17 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. मयूर घरत ह्या खेळाडूला देखील आता तळपावं लागेल खऱ्या अर्थाने. यावेळेला प्रॉपर टायमिंग, 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू. सीमारेखा पार, 4 धावा. जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा. जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. धन्यवाद डीजे. पंच गंभीराचं बोट हवेमध्ये. डीजे तुम्हाला संधी दिली जात आहे. बच्चा बच्चा. जय जय श्री राम बोले.
आणि आपल्या मैदानामध्ये कृष्णा चौधरी जे एक चांगले फोटो स्टुडिओ मालक आहेत आणि चांगले फोटोग्राफी करतात असे कृष्णा चौधरी याचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो समालोचक कक्षाकडनं. चौथा चेंडू हाताळाने तो रनआउट गेला तो मयूर. आता पाचवाला तो चिका विकास धसकर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय का. आणि पंच एकदम शांत. रिव्ह्यू कसला रनआउटचा की रनआउटचा रिव्ह्यू घेतलाय तो संघाने घेतलेला आहे तो JKCCचा. संघानं दोन्ही संघाने विनंती आहे एक एकच रिव्ह्यू असेल याची नोंद घ्यायची आहे आणि JKCC संघाने रनआउटचा रिव्ह्यू घेतलेला आहे. आमचे थर्ड अंपायर प्रवीण मांगेला आपल्याला थोड्याच वेळात निर्णय देतील. एक DBNची टीम योग्य आणि आपल्यासाठी नेहमीच सज्ज असते आणि चांगले योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचले जाते असे DBN लाईव्ह याचे सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो. बॅट्समॅनला एक विनंती जयेश घरात डेस्टिनीचे बॅनर लागलेले आहेत त्याला जर बॉल लागला चौकाराचा तर खालचे जे बॅनर लावलेले आहे स्टंपला चौकाराच्या याच्या आतमध्ये तर त्यांच्याकडनं आपल्याला फ्राईड राईस आहे याची नोंद घ्यायची आहे. जर त्या बोर्डला बॉल धडकला तर चायनीज आहे आपल्याला त्या फलंदाजाला याची नोंद घ्यायची आहे. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 23. 2 गडी बाद 23. शेवटचा षटक बाकी आणि हाताळतोय तो चेतन. पाहूया चेतन आपल्यासाठी काय करतोय आणि JKCC संघासाठी काय करतोय. आणि चिका काहीसा पडला फिका आणि डीजेला संधी देऊया. नहीं है सोने का राम राज लाने का अवसर ऐसे ही नहीं खोने का राम दूत हनुमान का नारा जय श्री राम दूत हनुमान का नारा सारे जग में गूंजेगा जय जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय धन्यवाद डीजे. आणि पुढील फलंदाज येतोय तो रोहित. आणि या ठिकाणी जर मृदुल धावसंख्येत झाले ते 24. अजूनही मला वाटते 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जयेश घरत सारखा फलंदाज हा मैदानात उभा ठाकलेला आहे. जर 30च्या पुढे जर धावसंख्या गेली तर काहीसं चित्र या ठिकाणी बदललेलं दिसेल या मैदानामध्ये. आणि 30-32 जर धावा झाल्या तर JKCC अर्नाळा ह्या संघाला पराकाष्ठा करावी लागेल ती म्हणजे धावांचा डोंगर उभा करण्याची. मृदुल चेतन येतोय 3रा चेंडू हाताळतोय तो JKCC संघाकडून आणि पुन्हा टोलावलेले चेंडू परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मला वाटते सिद्धार्थ ढोके आहे. आणि एका धावेत समाधान. धावसंख्या झाली ती 25. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4था चेंडू हाताळतोय तो JKCC संघाकडनं चेतन. परेश दहीबावकर कालपासून तो या मैदानामध्ये फार चमत्कार करतोय तो फिल्डिंगच्या मार्फत आणि सगळ्यांना जल्लोष आणि जय जयकार करायला लावतो आपल्या नावाचा असा परेश दहीबावकर. चांगला क्षेत्ररक्षक आहे तो JKCC संघाचा. कालपासून त्यांनी बऱ्याच बाउंड्रीज अडवलेल्या आहेत ज्या शक्य नव्हत्या त्या देखील अडवलेल्या आहेत. पुन्हा एकदा जयेश घरात चमकलेला आहे डीजे. बोलेगा हर घर में
थँक्यू डीजे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी 30 धावा आतापर्यंत धावफलकावर जयेश घरत पुन्हा ह्या मैदानामध्ये तळपत असताना आपण पाहतोय. अरे खुमिया भी मुझमे, खामिया भी मुझमे, अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझमे, असं दृश्य, असा संदेश देत असताना यावेळेला पुन्हा एकदा जयेश घरत जयू मैदानामध्ये तळपतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी, आखुडी टप्प्याचा पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावेळेला. गडीबाद मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. जयेश घरतच्या खेळाला होते पूर्णविराम. 4 षटकांचा खेळ समाप्त. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 30 धावा धावफलकावर येणारे 24 चेंडू 31 धावांच्या धावफलकावर तोपर्यंत येतोय टॉस की बॉसच्या दिशेनं. टॉप 12 मधील 30 धावा आहेत अमोल. 31चं टार्गेट आहे. 31. चला यापुढील होणारा सामना टीम तेजस 11 विरोधामध्ये टीम साईबाबी. दोन्ही संघाचे संघनायक आपण या टॉस की बॉसच्या दिशेनं विनंती असेल. बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. चला टॉस की बॉसच्या दिशेने या. टीम तेजस 11 टीम साईबाबी. मान्यवरांना विनंती असेल सामन्याला सुरुवात. येणारे 24 चेंडू मध्ये 31 धावांचा आव्हान धावफलकार आपल्याला पाहायला मिळेल. यापुढे होणारा सामना टॉस की बॉसच्या दिशेने वळतो. एकीकडे टीम तेजस 11 विरोधामध्ये टीम साईबाबी. मान्यवरांना विनंती करतोय आदरणीय सन्माननीय जतीन पाटील, आपल्याला विनंती असेल आपण या टॉस करण्यासाठी. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. मनवेलपाडा नगरीतील एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू, ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन, नेहमीच ज्याला आपण पाहतोय आणि नेहमीच ज्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असतं, असं जतीन पाटील यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे टीम तेजस 11 तर दुसरीकडे टीम साईबा बी. कॉल देतील साईबा बी संघ. जतीन पाटील यांच्या शुभ हस्ते MPL असा आवाज येतो आणि MPL येतोय. अर्थातच टीम साईबा बी कॉइन स्विंग झाला आणि त्यानंतर विजयी ठरतोय. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. समोरचा संघ तेजस 11चा संघ आहे. काय म्हणेल समोरच्या संघाबद्दल? कशा प्रकारची रणनीती आखली? काही नाही, मागच्या वर्षी पण त्यांच्यासमोर खेळले होते, थोडे कमी पडले. यावर्षी टक्कर देण्याचा प्रयत्न करू. हा नक्कीच. आणि कालच्या दिवसामध्ये साईबा बी संघाचं ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळली होती, ज्याप्रमाणे मोठमोठ्या संघांना पराभूत करून, म्हणजे एक ओम साई इच्छा सारखा संघ एक पराभूत केला, त्यानंतर मोठे मोठे बलाढ्य संघ आपण पराभूत करून आतापर्यंत टॉप 12 मध्ये आले. एक गोलंदाजी मार्फत प्रभावित केलं होतं. साहिल असेल, त्यानंतर आर्यन प्रभावित केलं होतं. त्याबद्दल काय म्हणेल? काय नाही, नक्कीच आमच्या गोलंदाजांमुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. आता सुद्धा त्यांच्यावरच आहे सगळं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लोसंदा टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? आम्ही पण फिल्डिंगच केली. आता मनाच्या विरोधामध्ये फलंदाजी करायची आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल साईबा बी संघाची गोलंदाजी एक यंगस्टर खेळाडू आहेत, त्या खेळाडूंना प्रभावित केलं होतं. ओम साई इच्छा सारखा संघ होता, त्या संघाला आपण पाहायला गेलं तर मला वाटतं
21 ते 22 धावांपर्यंत रोखलं होतं. आता कशा प्रकारची रणनीती असेल, कशा प्रकारे त्या गोलंदाजीला फेस करतील? आम्ही 2 रविवार खूप चांगले खेळले आहेत. विनिंग मोमेंटम आहे, तोच मोमेंटम आम्ही इकडे ठेवू. 30, 35, 40 पण जायचा प्रयत्न करू. डिपेंड्स, शेवटी गेम आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. लॉसन कोरियन टीम तेजस 11 मॅचच्या दिशेनं वळतोय. आमच्या सोबतीनं धावत्या समालोचन करतील अल्केश दादा पाटील. प्रणय म्हात्रे पुन्हा एकदा चमकलेला आहे आणि झंझावात चौकार मारलेला आहे डीजे. हम हिंदू हैं बब्बर शेर 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 हम जिद टीम तेजस 11 कर्णधार, टीम साईबाबी कर्णधार, कृपया आपण मंचाच्या दिशेने या, विनंती असेल. खरंच एक षटकानंतर धावसंख्या झाली ती 8 आणि मला वाटते 31 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते JKCC संघासमोर. आणि 8च्या सरासरीने जर खेळले तर 8-32 असं समीकरण होऊ शकतं. असा JKCC संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये 8 धावा त्यांनी जमा केलेल्या त्या आपल्या खात्यामध्ये. प्रणय आणि चेतन कदम पाहूया. समीर येतो रेहांत दुर्गेश 11 संघाकडनं गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू, परंतु जयेश घरात परंतु समीर याचं गचाळ क्षेत्ररक्षण मला वाटते हाताला लागलेला आहे. तिचे बॉल, सुंदर बॉल त्यांनी हाताळला होता परंतु काही करू शकला नाही. मला वाटते जर पकडला असता तर धावचित होण्याची जास्त शक्यता होती. चेतन कदम बाद झाला असता, परंतु तसं काही चित्र आपल्याला मैदानातून पाहायला मिळालं नाही. पुन्हा समीर हाताळतोय दुसरा चेंडू. प्रणय निर्धाव चेंडू, ज्याची गरज होती तो निर्धाव चेंडू आलेला आहे आणि सामना मैदानामध्ये तापलेला आहे. JKCC अर्नाळ विरुद्ध रेहांत दुर्गेश 11. मृदुल नक्कीच अल्केशदा 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. प्रणय म्हात्रे आतापर्यंत मैदानामध्ये उभा ठगलाय. कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं होतं ज्याच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे तो प्रणय म्हात्रे आहे. दुसरीकडून चुकी पंच आमच्या नाही. बॅटची एज होती, झेल सुटली जाते का? रोहित जाधव ज्या ठिकाणी होतं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगला प्रयत्न होता. सिंगल डाव धावफलकामध्ये ॲड. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 10 धावा धावफलकावर. 2 सलामीवर बॅटर आहेत. चेतन कदम दुसरीकडे. ह्या खेळाडूमध्ये देखील एक क्षमता आहे आणि त्या क्षमतेला साजेचा खेळ करतोय. त्यांना यावेळेला खऱ्या अर्थानं माहिती आहे समोरचा संघ रेहांत दुर्गेश 11चा संघ आहे. ह्या मैदान ह्या संघाला बऱ्याच वेळा आपण पाहतोय एक चॅम्पियन संघ, परंतु दुसरीकडून टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, प्रोत्साहित केलं जात आहे कारण समीर कदम यावेळेला अतिरिक्त धावेंचा पाऊस पडतोय. मृदुल खरं तर हे सिच्युएशन अशी आहे की अतिरिक्त धावा आपल्याला वाचवायच्या आहेत, त्या वाढवायच्या नाही आहेत. आणि प्रणयची विकेट किती महत्त्वाची होती ती समीरला माहिती आहे. धावसंख्या झाली आहे ती एकूण 12. जेव्हा प्रणयची कॅच आउट होते मराठे रोहितच्या हातून तो झेल सुटला मागे विकेट किपरला. महत्त्वाची विकेट होती ती समीरला माहिती आहे की किती महत्त्वाचा प्रणय विकेट होता. आणि पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू, परंतु दर्शना हिरे चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्या फॉलो थ्रूमध्ये समीर कदम. पाहूया आपल्या संघासाठी 5वा चेंडू हाताळतोय. नक्कीच आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर थोड्या कोऱ्यानं धावा ओढत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 चेंडू खर्ची करतोय, 5 धावा खर्ची. समीर कदम पुन्हा एकदा लोअर फुलटाचा चेंडू, परंतु यावेळेला काय गडीबाद स्वयं गिरकर ज्या ठिकाणी आपण पाहतोय टिपलाय झेल. प्रणय म्हात्रेचा संपलाय खेळ. पहिला गडी बॅक टू द डगआउट. आणि डगआउटच्या दिशेने आपण सर पाहायला गेल्यानंतर पूर्णतः पुन्हा एकदा सन्नाट आहे. अर्थातच काय तर प्रणय म्हात्रे यांच्या खेळीला लागते यावेळेला पूर्णविराम.
खरंच मृदुल पूर्णविराम का लागला तर प्रणय त्यांचा हुकुमाचा एक काय जे KCC संघाचा जो ऑल टाईम चांगला गेम करतो त्यांना माहीत आहे त्याच्या खांद्यावरती अख्ख्या संघाचा ओझं असतं. असा प्रणय म्हात्रे बाद झाला आणि खरं तर रेहांत दुर्गेश 11 यांच्या डगआउटमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या वाजायला लागल्या जेव्हा प्रणय बाद झाला तेव्हा. बॅट्समन आला आहे सिद्धार्थ ढोके. पाहूया आपल्या संघासाठी आपली नौका पार करतोय का आणि आपल्या संघाला यशाच्या दिशेनं नेतोय की पराजयाच्या दिशेनं नेतो. परंतु तितकाच ताकदीचा गोलंदाज तो म्हणजे समीर कदम. हम भी किसी से कम नाही, हम भी डालेंगे आगे कदम, असा समीर कदम. पाहूया शेवटचा चेंडू घेऊन येतोय सिद्धार्थ ढोके आणि श्री गणेश केलाय त्यांनी आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये आणि धावसंख्येत बरं 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 14. पहिल्या षटकामध्ये 8 पडल्या होत्या आणि आता मला वाटते फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत त्या समीर कदम. अशा 2 षटकानंतर 14. डीजे जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. धन्यवाद डीजे धन्यवाद. पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला होता तो दुर्गेश 11 संघ. खरंच चिकाचे कौतुक करावं. पाहायला लागलेलं असताना आपली स्पोर्ट्समॅनशिप तो मैदानात आपल्या संघासाठी दर्शवतो आहे. असा चिका पहिला चेंडू हाताळतोय. 1 धावेवरती समाधान म्हणजेच आपला विकास धसकर. सिद्धार्थ डोके यांच्यासाठी पारितोषिक आहे लगातारचे 3 चौकार. कुणाल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आदरणीय सन्माननीय खऱ्या अर्थानं वसई तालुक्यात ज्यांचं अधिराज्य आहे असे आपले युवा आमदार माजी युवा आमदार क्षितिजदादा ठाकूर यांचं देखील थोड्याच वेळात ह्या मैदानामध्ये आगमन होईल. आदरणीय सन्माननीय क्षितिजदादा आपण पाहतोय मंद मंद पावलांनी आपल्या मंचाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आगतम स्वागतम सुस्वागतम. वसई तालुक्यावर ज्यांचं खऱ्या अर्थानं अधिराज्य आहे असे आपल्याला पाहायला मिळतात यशस्वी युवा आमदार माजी आमदार क्षितिजदादा ठाकूर आणि सोबतीनं आपल्याला पाहायला मिळतात सन्माननीय प्रशांतदादा राऊत यांचं देखील सहर्ष स्वागत आणि सोबत अतुलदादा पाटील हे देखील आपण पाहतोय. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. मनवरून पुढवरून पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून आपलं सहर्ष स्वागत. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग आपण पाहतोय. वर्ष 5वा. धावसंख्येच्या दिशेने 22 धावा धावफलकावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि विकास धसकर मला वाटते काहीसा महागडा ठरतोय या 3ऱ्या षटकामध्ये. विकास धसकर पाहूया आपल्या संघासाठी धावा रोखतोय की पुन्हा एकदा 1 धावेवरती समाधान. धावसंख्या 3 षटकानंतर झालेली आहे ती 23. अजूनही जिंकण्यासाठी युवा यशस्वी आमदार आपण आज पाहतोय आणि खऱ्या अर्थानं आपण अलगेचदा पाहायला गेल्यानंतर आज मैदान संपूर्ण आता पिवळं पाहतोय. अर्थातच काय तर बहुजन विकास आघाडीची ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना 5व्या पर्वामध्ये आपण पाहतोय गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग. युवा यशस्वी आमदार आपल्या मंचावर आपण पाहतोय. सोबतीनं प्रशांत दादाला आपण पाहतोय. खरंच हे मैदान पिवळं का आहे मृदुल ह्याचं खरं श्रेय आपण जर पाहिलं तर ह्या मैदान ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले असे आपले लाडके ॲडव्होकेट दीपेशदादा पाटील आणि अतुलदादा पाटील यांच्या माध्यमातून हे मैदान सतत आपल्याला 5 पर्व उपलब्ध झाले त्यांचे आम्ही आभार मानतोय. आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न केला जाईल. सन्माननीय प्रशांतदादा राऊत यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. ह्या स्पर्धेच्या वतीनं अतुलदादा पाटील यांना मी विनंती करतोय. अतुलदादा आपल्या शुभ हस्ते मायेची शाल तसेच एक स्पर्धेची गोड आठवण
वसई तालुक्यात खऱ्या अर्थानं ज्यांचं अधिराज्य आहे असे आपण पाहतोय. यशस्वी आमदार, युवा आमदार म्हणून नेहमीच ज्यांची ओळख राहिली. एकदा प्रेक्षकांना विनंती असेल जोरदार टाळ्या वाजवून ह्या स्पर्धेची गोड आठवण ज्याच्यावर मेन्शन केलेलं आपण MPLचं चिन्ह पाहतोय. त्यानंतर खरंच मृदुल, दादांचं आम्ही कौतुक करतो की दादा आमच्या स्पर्धेला नेहमी दरवर्षी उपस्थिती दर्शवतातच. म्हणून खास दादांसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या सर्व प्रेक्षकांनी. जे MPLचे जे खरं श्रेय आमच्या दादांमुळे आमच्या या स्पर्धेला 4 चांद लागतात, असं दादांचं आम्ही आमच्या गुरुदत्त ग्रामस्थ मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. डिबेंचर चॅनलमधून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपण केली जाते. चालू असणारा सामना टॉप 12 मधील सामना आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे रेहांत दुर्गेश 11चा संघ तर दुसरीकडे टीम JKCC अर्नाळ्याचा संघ. आतापर्यंत टाळ्या वाजतात, चिंट्या वाजतात. अर्थातच काय तर येणारे 4 चेंडूंचा खेळ. बाकी येणारे 4 चेंडू 3 धावींची गरज धावफलकावर. एकीकडे सिद्धार्थ डोके आहे, दुसरीकडे चेतन कदम. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मैदानात सामना तापलेला आहे. फलंदाज तापलेले आहेत, गोलंदाज तापलेले आहेत. पाहूया अटीतटीचा सामना. रेहांत दुर्गेश 11 विरुद्ध JKCC अर्नाळा यांच्यामध्ये रंगलेला हा सामना. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. लॉसन कोरिया आणि साईबा बीचा कर्णधार लवकरात लवकर आमच्याशी. यानंतर दोन्ही संघ साईबाबी तेजस 11 संघ आपण STच्या बाजूनं लाईन अप करून घ्यायचे V शेपमध्ये. विनंती असेल मान्यवर आपल्याला शुभेच्छा देतील. हिट विकेट झाली. चेतन कदम काहीसा फंबल झाला होता आणि यष्टीला सरळ त्याने त्याचे पाय ठोकले आणि चेतन कदम बाद. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाला आहे मृदुल खरं तर. आणि 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. कारण काय रेहांत दुर्गेश 11 संघ सांगतोय हम भी किसी से कम नाही. आम्ही पण लढू, आम्ही संघर्ष करू ह्या मैदानातून आणि आम्ही सुद्धा जिंकून दाखवू आमच्या अस्तित्वाची लढाई. परंतु अजूनही सिद्धार्थ ढोकेसारखा आणि पहिल्या दिवशी ज्यांनी मैदान गाजवलं असं स्वर रेडीज हा मैदानामध्ये अजूनही ज्यांनी तब्बल 2 चेंडू 2 चौकार ठोकून आपल्या संघाला विजयी करून दिला होता तो स्वर रेडीज आता मैदानामध्ये आहे मृदुल. नक्कीच. परंतु ह्या वेळेला कोणता संघ आहे? ह्या वेळेला अगदी घरचा, अगदी शेजारचा संघ आपण पाहतोय. रेहांत दुर्गेश 11चा संघ, ज्या संघाचा आजपर्यंत ह्या मैदानात दबदबा राहिला आहे. 4 वर्षामध्ये 2 वेळा हा संघ चॅम्पियन आहे. तोच दुर्गेश 11चा संघ आपण पाहतोय. कर दिखाऊ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. आणि हीच ती वेळ आहे, हीच ती सुवर्ण संधी दुसरीकडून स्वर रेडीज ह्या खेळाडूसाठी देखील आहे. यावेळेला प्रॉपर टायमिंग. समीर कदम यावेळेला चुकी करतोय. चेंडू जातोय सीमारेखा पार. रेहांत दुर्गेश 11 संघ. हार्ड लक टीम अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. JKCC अर्नाळा. असा एकच आमदार झाला ज्यांनी खासदार निवडून येस आणला. थँक्यू DJ. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी